नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण भाग 4 बघणार आहोत. तर पहिले आपले 3 पार्ट अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते जाऊन बघा तुम्ही. तर पोलीस भरतीला जे वारंवार येणारे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? तर याचं उत्तर आहे दक्षता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा, तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा येथे सुरू केली. तर याचं उत्तर आहे भिडेवाडा. प्रश्न क्रमांक 3, किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? तर याचं उत्तर आहे 30 वर्ष. प्रश्न क्रमांक 4, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? याचं उत्तर आहे सत्य नडेला, हे या कंपनीचे CEO आहेत. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? त्याचं उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न क्रमांक 6, सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने या टिंबटिंब क्षेत्राशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे अंतराळवीर याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतात GST टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला? याचं उत्तर आहे 2017. 2017 रोजी GST टॅक्स सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? तर मालदीव या देशाची जी राजधानी आहे ती माले ही आहे. प्रश्न क्रमांक 9, चंद्रयान-3 कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे सतीश चव्हाण अंतरिक्ष केंद्र यांच्या प्रक्षेपातून करण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 10, गॅरी कॅस्परोव्ह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे बुद्धिबळ याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय पहिले संघटित व जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 12, सुधारित कमाल जमीनधारणा कायदा कधी अंमलात आला? तर याचं उत्तर आहे 1975 साली अंमलात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, सावित्रीबाई फुले यांचा जन्म टिंबटिंब रोजी झाला. तर याचं उत्तर आहे 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतात कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जाणारी युद्ध कोणाकोणात झाली? तर याचं उत्तर आहे टिपू सुलतान व इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 15, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रपती हे देशाचे टिंबटिंब असतात. तर याचं उत्तर आहे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 17, भारतीय न्यायव्यवस्था कशा प्रकारची आहे? याचं उत्तर आहे एकात्मिक. प्रश्न क्रमांक 18, सूर्यमालेतील नेपच्यून या ग्रहाचा रंग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पिवळा. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 20, सिलिका हे खनिज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आढळते. तर आपले आजचं 20 प्रश्न झालेले आहेत भाग 4चे. तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला पुढच्या पार्टचे
नोटिफिकेशन लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. तर धन्यवाद.